तर मग काय बघत होतो आपण? षड्गुण हानी वृद्धी बघत होतो का नाही? दिसतं ना सगळ्यांना का आडवेत आहे? हां, तर मग षड्गुण हानी वृद्धी बघत होतो का नाही? तर षड्गुण हानी वृद्धीमध्ये काय सांगितलेलं आहे ना? ओळीनं सुरुवात करायचं. अनंत समजा शब्द घेतला आपण अनंत. आता काय घ्यायचं? अनंत खालून घ्यायला पाहिजे, खालून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, इथं लिहितो. खालून लिहिलेलं बरं. अनंत भाग वृद्धी, बरं का? बरोबर. त्यानंतर असंख्यात भाग वृद्धी. कळतं ना? कळतं ना? हां, पुढं आणि थोडं संख्यात भाग वृद्धी. ठीक आहे. त्यानंतर संख्यात गुण वृद्धी. आता वृद्धीचा बघतो ना आपण, वृद्धी बघायची. आता नंतर हानी बघायची. हां, नंतर असंख्यात गुणवृद्धी आणि पुढं अनंत गुणवृद्धी. हे काय होतं सांगितलं? हे 6 काय सांगितले? 6 वृद्धी सांगितल्या. षड्गुणवृद्धी 6 गुणित रूपाने वृद्धी होती का नाही? शब्दात कळते का नाही? अनंत भाग वृद्धी, असंख्यात गुणवृद्धी, संख्यात गुण नाही, अनंत भाग वृद्धी, असंख्यात भाग वृद्धी. इथं लिहितोच गोंधळ परत अजून वेगळा नाव. ठीक आहे ना? आता कळतं ना? झालं, आता कळतं. एवढं कळतंय. तर मग अनंत भाग वृद्धी ही सगळ्यात छोटी वृद्धी समजते. वृद्धी समजते तुम्हाला? म्हणजे इन्क्रीज होणं, वाढणं. बरोबर. मग त्यामध्ये सगळ्यात छोटी कोण आहे? अनंत भाग वृद्धी. मी उदाहरण देऊन सांगतो, अगोदर फक्त थोडंसं बघा. असंख्यात भाग वृद्धी, त्यानंतर संख्यात भाग वृद्धी, नंतर संख्यात गुणवृद्धी, नंतर असंख्यात गुणवृद्धी, नंतर अनंत गुणवृद्धी. हे काय झाल्या? वाढत गेल्या. वृद्धी कशी झाली? हे वृद्धी कशी गेली? वाढत गेली, इन्क्रीज होत चाललेली आहे ना. हे कसं काय? पहिल्यांदा हे समजून घ्या. है ना. आता हे कसं काय होतं आहे? जसं उदाहरणार्थ काय आहे? आपण आता एक्झाम्पल बरं का, आपण असं समजा मानूया काय, 100 ही संख्या मांडली. बरोबर है ना. 100 ही काय मांडली आहे? एक संख्या मांडली बरं का, एक उदाहरणासाठी. त्यापैकी है ना 5 ह्याला नाही 5 नको, 10 घेऊ. 10 बरं. हां, जरा थोडा मोठा घेतलेला बरं. 10 ह्याला म्हणलं आपण अनंत. बरं का? कळते काय? 5 ह्याला म्हणलं आपण असंख्यात आणि 2 ह्याला काय म्हणलं? संख्यात. आता 100 ही संख्या कुठली पण घ्या, हे मानलंय बरं का. हे काय केलं आपण? मानले आहे. काय करावं? ठीक आहे. हां, कळलं का नाही? हे फक्त मानलेलं आहे. 100 ही संख्या आहे, 10, 5 आणि 2 हे मानले. कुठलं पण माना. तुम्हाला फक्त भाव भाषण करून द्यायचं आहे मला की ही वृद्धी कशी वाढत चाललेली आहे ती. कळलं का नाही? तिथे समजा काहीतरी एक द्रव्य असेल, आहे ना. समजा काय असेल, कुठलं तर द्रव्य असेल. समजा इथं की एक समजा काय 65,000 काय तर द्रव्य असेल, है ना. अख्खं द्रव्य किती आहे?
आता समजा आपण असं मांडलं बरं का इथं 65,000. ओके, ह्या 65,000मध्ये पहिल्यांदा अनंत भागवृद्धी झाली. अनंत काय झाली? भागवृद्धी. म्हणजे काय करणार? उदाहरणार्थ 100 ही संख्या आहे का नाही, त्या 100ला अनंताचा भाग देणार. काय? थांबा, इथं कलर बदलला तर लगे अजून कळेल. कुठे कलर बदलायचा? हां, असं. अरे थोडं थांबा आता, मला आपण लिहितोय ना. काय नाही, बोटा नाही. आता बघा काय आहे आपलं 100. 100ला कितीने भागायचं? अनंताचा भाग द्यायचा आहे का नाही? कळतंय का कन्फ्युजन होतंय? 100ला अनंत किती मानले आपण? अनंत 10 मानले. 100ला 10 भागलं, उत्तर किती आलं? म्हणजे 65,000मध्ये किती वाढले? फक्त 10. कळलं का नाही? 65,000मध्ये हे 10 वाढले. कळतंय का? या 65,000मध्ये 10 वाढले. समजलं? अनंत भागवृद्धी झाली. आता पुढं, आता त्यानंतर आता इथं काय सांगितलं आपल्याला है ना? असंख्यात भागवृद्धी. म्हणजे 100ला कितीनं भागणार तुम्ही आता? 100 भागिले 5. उत्तर किती येणार? 20. कळलं काय? इथं फक्त 10ची वृद्धी झाली होती. आता इथं कितीची वृद्धी झाली? 20ची. म्हणजे 65,000मध्ये 20 वाढले. 65,000 10मध्ये किती झाले? कळलं का नाही? कसं वाढत चाललंय ते? कळतंय का नाही? हां, म्हणजे पहिल्यांदा किती वाढले होते? फक्त 10 वाढले. आता वाढले 20. आता पुढं काय सांगितलं? संख्यात भागवृद्धीमध्ये काय होणार? इथं काय करणार आपण? 100ला 2 भागलं, उत्तर किती येणार? 50. मग आता इथं किती होणार? म्हणजे समजतं का काय घडतंय ते? पहिल्यांदा जी वृद्धी झाली होती ती किती झाली होती इथं? है ना? ही 10ची वृद्धी झाली, इथं 20ची. आता किती झाली? 50ची. समजते का? हां, इकडे घेतो. बारीक बारीक कसं करायचं? हां, झालं. तर मग आता इथं किती होणार? 65,000. म्हणजे आता ह्यामध्ये काय होत चाललेलं आहे? वाढत तर चाललंय, वृद्धी तर होत चालली आहे का नाही? वृद्धी होते का नाही? पण पहिल्यांदा 10 वाढलं, नंतर 30 वाढलं, नंतर 80 वाढलं. म्हणजे वाढत समजतं कसं वाढलं ते? मग जे 10 वाढलं ते अनंत भागवृद्धी जी छोटी होती, फक्त 10च वाढले. असंख्यात भागवृद्धी, हां, असंख्यात भाग, कारण जेवढा भागाकार छोटा असेल तेवढं उत्तर मोठं असतं. शाळेत शिकवलं का नाही? हां, शाळेतला आठवत आहे का? गेलं विसरून. आणि मग पुढं संख्यात भागवृद्धी, त्यामुळं उत्तर किती आलंय? 50. आता इथं काय होणार? उलटं करायचं. आता संख्यात गुणवृद्धी. संख्यात किती मानले आपण? संख्यात म्हणजे 2. 100 गुणिले 2 किती होणार? आता इथं मी नाही करत, समजते ना तुम्हाला? कळलं का? आणि इथं डायरेक्ट 200 वाढणार. 65,000 80मध्ये किती वाढले? समजते ना? हां, आता इथं असंख्यात गुणवृद्धी. असंख्यात किती मांडले आपण? 5. 100 गुणिले 5 500. इथं किती होणार? 65,780. आणि 100 गुणिले 10 किती होणार?
हा ना, हे किती झाले? 66,780. अशा प्रकारे वृद्धी होत गेली का नाही प्रत्येक वेळेस? प्रत्येक वेळेस वृद्धी होत गेली का नाही? पॉईंट समजते का नाही काय सांगतो ते? मग नंतर भावभाषण नंतर करून देतो. गणित कळलं का तुम्हाला? प्रत्येक वेळेस वृद्धी होत गेली का नाही? 65,000 किती वाढले? 10 वाढले, मग 20 वाढले, मग परत 50 वाढले, परत 200 वाढले, 500 वाढले, परत 1000 मी वाढत चाललंय का नाही? म्हणजे ही सगळी वृद्धी झाली है ना. परंतु कशी वाढत गेली? ही पहिली संख्या है ना. त्यामुळं अनंत भागवृद्धी हा सगळ्यात छोटा, असंख्यात भागवृद्धी त्यापेक्षा मोठा, संख्यात भागवृद्धी त्यापेक्षा मोठा, संख्यात गुणवृद्धी त्यापेक्षा मोठा, असंख्यात गुणवृद्धी त्यापेक्षा मोठा, आणि अनंत गुणवृद्धी त्याहीपेक्षा मोठा. कळलं का? ही झाली षडगुणवृद्धी है ना. तसं काय होणार? षडगुण हानी. कळलं का नाही? आता ते गाठवायची मला नाही वाटत काही गरज. का गरज आहे? मध्ये परत गणित बाजून कन्फ्युजन होत जाईल. ह्याच्या उलटं लावायचं फक्त हानी आहे की नाही. तर अशा प्रकारे काय होणार सांगितलं? ही सांगितली काय म्हणजे अनंत भाग हानी, असंख्यात भाग हानी, संख्यात भाग हानी, संख्यात गुणा हानी, असंख्यात गुणा हानी, आणि अनंत गुणा हानी असं राहणार. हाच राहणार. कळलं का नाही क्रम? लक्षात आलं का नाही? हां. मग ही 6 प्रकारे वृद्धी आणि 6 प्रकारे हानी कशामुळे होते? कशामुळे होते? अगुरु लघु गुणामुळे. हे समजलं का सगळ्यांना? प्रत्येक वस्तूमध्ये होतंय. अगुरु लघु गुण सगळीकडे आहे का नाही? सामान्य गुण आहे का नाही? 6 सामान्य गुण शिकलेत ना प्रवेशिकेमध्ये. त्यामध्ये अगुरु लघु गुण आहे ना. मग त्यामुळं हे सगळं जे घडतंय ते अगुरु लघु गुणामुळं घडतंय. कळलं का? हे लक्षात ठेवा. हे वारंवार येतं. मग अगुरु लघु गुणामुळं षडगुण हानिवृद्धी होते. बरोबर. आणि ही षडगुण हानिवृद्धी जी होते त्याच्यावरनं आम्हाला दिसून येतं की पर्याय प्रत्येक समयाला काय होते? बदलते. ह्या षडगुण हानिवृद्धीमुळे उत्पाद व्यय दिसून येतो. मग सिद्धांमध्ये सुद्धा काय आहे? षडगुण हानिवृद्धी होते आहे. म्हणून तिथे सांगितलं की सिद्ध म्हणा किंवा केवलज्ञान ज्योती जी आहे ती कशी सांगितली? विनाशिक आहे. समजलं का आता? चेंजेस होतात का नाही? पर्याय प्रत्येक समयाला बदलते की नाही है ना. आपली पर्याय तर जी बदलते दिसून येते संसारी जीवांची, परंतु सिद्धांची सुद्धा पर्याय प्रत्येक समयाला काय होते? मग त्याचं कारण काय आहे? तर त्या पर्यायामध्ये काय होते? षडगुण हानिवृद्धी होती आहे. कळलं का नाही? आणि षडगुण हानिवृद्धी होते तिथं काय सांगितलेलं आहे? उत्पाद व्यय दिसून येतंय है ना. हानी झाली म्हणजे व्यय, वृद्धी झाली म्हणजे उत्पाद. हे प्रत्येक समयाला चालू आहे. समजलं का नाही? आता भावासन झालं का नाही थोडं तरी? अशा प्रकारे हे षडगुण हानिवृद्धी हे तर खूप सामान्य सांगितलं आहे. हे खूप स्थूल कथन आहे. जेव्हा आपण जीवकांड समजचाल ज्ञानमार्गना तिथं मग विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे की कशा प्रकारे षडगुण हानिवृद्धी होत असते है ना. ते जेव्हा समजताल तेव्हा एक्झॅक्ट भावभाषण होईल. पण ते नंतर आता बेसिक एवढं तर समजलं का नाही. आणि कुठल्याही वस्तूमध्ये जसं आपण बघतो का नाही, आम्हा नेहमी उदाहरण देतात का नाही? आम्हा कशाच उदाहरण देतात षडगुण हानिवृद्धीमध्ये? बरोबर. किती लक्षात ठेवले म्हणून बघावं म्हणलं आहे का नाही. तर आंबा आहे. आंब्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसून येतात का नाही? पहिल्यांदा काय होता? छोटीशी कैरी होती, त्यानंतर मोठी कैरी झाली, त्यानंतर
थोडा आता पक्व झाला पण अजून खाण्यायोग्य नाही आहे. काय हो आंबेवाले समजतंय का नाही उदाहरण? मग पुढे त्यानंतर अजून काय झालं? आता खाण्यायोग्य झाला, पक्व झाला. अजून थोडासा काय झाला? आता जास्तच पक्व झाला, बिलबिला झाला. अजून पुढे गेला तर पूर्ण काळात झाला. महाराजांच्या पण चार्टमध्ये आहे ना ते उदाहरण, आहे ना, उत्पाद व्ययाच्या वेळेस. म्हणजे सांगायचा अभिप्राय असा आहे की त्याच्यामध्ये काय चालू आहे? प्रत्येक वस्तूमध्ये हे हानी वृद्धी चालू आहे. फक्त आपल्याला खूप उशिरा कळून येतं. आपली नखं वाढतात का नाही वाढत? किती दिवसांनी वाढतात? पण आपल्याला कळतं कधी? प्रत्येक समयाला वाढत आहेत, पण आपल्याला कळतं कधी? म्हणजे साधारण 8 दिवसानं, 10 दिवसानं, किंवा खूप लक्ष दिलं तर अगदी 1-2 दिवसानं. पण परिणाम काय चालू आहे? लक्ष देतं का नाही? तसं समजायचं आहे. आपल्याला स्थूल कळतं, परंतु वास्तविक प्रत्येक ह्या पर्यायामध्ये परिणाम चालू आहे. त्यामुळं सांगितलं काय आहे की अशा प्रकारे हे हानिवृद्धी आहे, उत्पाद व्यय आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहे. आपण म्हणतो काय, समजा कुठला जर तुम्ही काय ठेवला, समजा एखादी वही आहे, चांगली वही आहे बरं का, अगदी चांगली सोनेरी पान आहेत त्याची, डायरी आहे ना, छान, म्हणजे दिसायला भारी आहे म्हणून जपून ठेवली. तुम्ही वापरलीच नाही, त्याला अजिबात उघडलं नाही, पूर्ण लॉकरमध्ये ठेवून टाकली समजा, कपाटामध्ये. काय हवा नाही गेली, काय नाही केलं, तरी कालांतरानं काय झालं? काळी झाली का नाही पानं त्याची? कुठलं पण असो, डायरी नाही, कपडे असो, चांगले पांढरे शुभ्र कपडे, आहे ना, अगदी पॅक करून ठेवायचं, अगदी हवा पण नाही गेली पाहिजे जरासुद्धा. तरीसुद्धा ते कपडे काळे पडतात का नाही? एक उदाहरण सांगतोय. हे का चेंजेस होत आहे? त्यामुळे चेंजेस का होत आहे? भले ते उशिरा पडतंय, आहे ना, ते आम्हाला नंतर दिसून येतं आहे, परंतु तरीसुद्धा त्यामध्ये चेंजेस होतात का नाही होत? कशामुळे होत आहे? त्यामध्ये कंटिन्युअसली षड्गुण हानिवृद्धी रूपानं काय चालू आहे? परिणमन चालू आहे. म्हणून तिथं सांगितलं प्रत्येक वस्तू उत्पाद व्यय युक्त आहे. फक्त आपल्याला काय दिसतो? अरे बापरे, लगेच खराब झालं, आहे का नाही, आणि जरा उशिरा खराब झालं, त्याच्यावर आपण सगळं म्हणतो काय, ही वस्तू कशी आहे? चांगली आहे, टिकाऊ आहे वगैरे. परंतु सगळ्याच वस्तू कशा आहेत? उत्पाद व्यययुक्तच आहेत. म्हणून जे जे सांगितलेलं आहे हे सूक्ष्म परिणामान आपल्याला कळत नाही ज्ञानात, परंतु जिनं वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे. ठेवायला पाहिजे का नको? आचार्यांनी सांगितलेलं आहे 1 दिवसाचं लोणचं, विश्वास आहे का? हे आता तर केलं की एवढंच काय होतंय? काय म्हणतोय कळलं का नाही? अजून काय? पिठाची मर्यादा, काय अजून सगळ्या गोष्टींची ज्या मर्यादा सांगितलेल्या आहेत खाण्याच्या बाबतीतल्या वगैरे, आपल्याला काय वाटतं एवढं काय होतंय? 1 दिवसानं काय होतंय, आहे ना. पाण्याची मर्यादा, पाण्याची पण मर्यादा असते माहिती आहे ना, आहे ना. तुम्ही आपल्याला काय वाटतं, तापवलं की पाणी, तापवलं तर ते 24 तासासाठी झालं का? 24 तासासाठी कधी होणार पाणी? पूर्ण खळखळ उकळलं. खळखळ उकळणं समजतं का नाही? का चहा तापवताय का नाही? का चहा उकळता? उकळल्याशिवाय चहा म्हणला जातो का? काय विचारतोय? मग पाणी उकळल्याशिवाय जरा 24 तासाचं म्हणायचं कसं? उकळणं समजतं का नाही? जर मर्यादा 24 तासासाठी पाहिजे तर उकळायला पाहिजे. मर्यादा तुमच्या कमी असतील तर गोष्ट वेगळी, पण हे जिन वचनावर श्रद्धान करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये काय होत आहे? उत्पाद व्यय होत आहे.
48 मिनिटाच्या आत दूध तापवलं पाहिजे, नाहीतर कोणत्या जीवांची? त्रस म्हणजे जी गाय असेल तर गाय, म्हैस असेल तर म्हैस, त्या संज्ञी पंचेंद्रिय सूक्ष्म जीवांची उत्पत्ती होती सांगितलं. डोळ्यांना नाही दिसत, पण लिहिलंय शास्त्रामध्ये की तिथं उत्पत्ती होते. त्यामुळं दूध कुठलं घ्यायचं? 48 मिनिटामध्ये काढल्यानंतर तापवलं पाहिजे. आपण काय घेतोय? आता तुम्ही घेत नसताल, पण बाहेरच्या ठिकाणी तर पिशवीतलं, डेअरीचं काय झालं ते तर समजतंय ना. एक उदाहरण, मला बाकीचं नाही चरणानुग गीतं सांगायचा, मला सांगायचं आहे काय आहे, त्याच्यामध्ये काय होती आहे? षड्गुणानिवृत्ती परिणमन होतंय. जिनं वचनात जे सांगितलेलं आहे की बाबा ह्याची मर्यादा एवढी तर एवढीच, ह्याचं एवढी तर एवढीच, कळलं का नाही? त्यामध्ये जे परिणमन होतंय ते होतंय. इतने से क्या होता है असं म्हणायचं नाही. आम्हा सांगतात ना गोष्ट, इतने से क्या होता है, एवढ्यानं काय होतंय है ना. समजा सांगितलं बाबा शुद्धता पाळा, सवळं पाळा, हे एवढ्यानं काय होतंय? अहो परिणमन होतंय म्हणल्यावर होतंय. तुमच्या डोळ्याने दिसत नाही, त्याला आम्ही काय करू? तो तुमच्या ज्ञानाचा प्रॉब्लेम आहे. पण परिणमन होतंय का नाही? होतंय. पॉईंट समजतंय का नाही? शुद्धता पाळा, सोवळं पाळा वगैरे जे सांगितलं. आपलं काय वाटतं आता, अहो आहे डोकी चालते तो तशी आहे ना. आता म्हणतात काय, कसलं शुद्ध म्हणणार, तुम्ही पण तिथं उभारलाय, मी पण इथं उभारलोय, बाद झाला का नाही? फरशी आहे काय का नाही? त्यामुळे तुम्हाला शिवलं चालतंय. अशी घटना घडली होती हो आत्ता शिबिरात. घटना नाही सांगत, घटना सांगितल्यावर लगेच वेगळे कळेल कोण काय गेले ते. घटना वेगळी होती, पण ते मान्यच नव्हतं. मी मूर्ती ठेवायची होती ना, बस त्या पुढचं नाही सांगत. तर ते मान्यच नव्हतं. हे त्याला काय असतंय म्हणले आहे ना. स्पर्श होतोय ना, असाही तसाही स्पर्श होतोय. पण त्या सांगितलं स्थावर जंगम ह्या दोन भेद आहेत का नाही? स्थावर जंगम ऐकलं का शब्द कधी? आहे का नाही? मग जंगम गोष्टी बाबतीतले नियम वेगळे, स्थावर बाबतीतले नियम वेगळे. त्याच्यामध्ये परिणमन तसं होतंय. कळलं ना. षड्गुण हानिवृत्ती होतीये. आणि जिनं वचनात सांगितलंय म्हटल्यावर त्या काय करायला पाहिजे? श्रद्धान ठेवायला पाहिजे. नाही जिनं वचन नसेल ना तर मग जाऊ द्या. पण जिनं वचन आहे ना तर ते आपल्या ज्ञानाचा विषय नसेल तर त्यावर श्रद्धान ठेवायचं. समजलं? चला हे प्रकरण कळालं का ना. आता हे जाऊया. इथं आपण पद्मनंदी पंचशतीकाचा संपला टॉपिक. आता दुसरा टॉपिक. काय सांगत होतो? चेतना. हा ना, चेतना लक्षात राहिली का नाही? आता विसरू नका. नुसतं तोंडानं म्हणतायत आणि परत कालांतरानं विसरतात. आणि ह्याचं कारण हेच जे सांगितलं, घरी गेल्यानंतर चिंतन करत नाही, लिहून काढत नाही. कोणी कोणी लिहून काढलं बरं? मी सांगितलं घरी का जाऊन लिहून काढा म्हणून. कोणी कोणी लिहून काढलं? 1 2 3 4. मग फोटो का टाकला नाही व्हॉट्सअपला? मला कसं कळणार तुम्हाला काय समजलंय? म्हणलं तर काय सारखं सारखं महागा लागावं. स्वतः करा. मला बाकी काय नाही ना, काय तुम्ही करू, पण आता काय नुकसान नाही आहे. कळलं का? परंतु मला कळलं पाहिजे तुम्हाला काय समजलंय ते. आणि जर मला नाही कळलं तर मी म्हणणार काय, चला समजलं चला पुढं. आणि कालांतरानं मग परत काहीतरी गैरसमज असणार आणि मग तुम्ही म्हणणार हां तुम्ही सांगितलं होतं की. असं होऊ शकतं. म्हणून किंवा एखाद्या गोष्ट नसत समजलं तर त्याचा विस्तार केला जाऊ शकतो. एखादा विपरीत समजलं असेल तर त्याचं क्लॅरिटी केली जाते. कळलं का नाही? त्यामुळं आवश्यकता काय आहे? स्वतः. इथं लिहिण्यात काय अर्थ नाही. मी सांगतो तुम्हाला आठवून लिहा. इथं लिहायचं लिहा. इथं माझं काही नाही, बंधन नाही आहे त्याला कशालाच. कारण तिथं विसरून जाचाल लिहायचं हे पण. परंतु लिहा, आठवून लिहा. म्हणजे ते ज्ञानामध्ये काय होईल? फिक्स होईल. ठीक आहे ना. तर चेतना 3 प्रकारची. कुठली कुठली?
हां, कर्मफल चेतना आपण घटवलेली आहे. आता मी एक्सप्लेन करायची गरज आहे का सगळ्यांना? नाही. 1 ते 5 इंद्रियामध्ये काय आहे? कर्मफल चेतना. 2 इंद्रिया ते पासून 5 इंद्रियामध्ये कर्मचेतना. आणि सम्यक दृष्टी जीवामध्ये काय सांगितलं होतं इथं? ज्ञानचेतना. काय सांगितलं होतं? समता भावाच्या वेळेसच लावायची आहे, है ना. म्हणजे ध्यान सामायिकाच्या वेळेस म्हणजे ज्ञान रूपानं परिणमता, शुद्धोपयोग रूपानं परिणमता, तेव्हा ती ज्ञानचेतना म्हणायची. कळलं का नाही? आता अपेक्षेने कोणी वेगळं घटवेल ती वेगळं चर्चा. श्रद्धेच्या अपेक्षेने ज्ञानचेतना कंटिन्युअसच आहे. श्रद्धेचे 2 पाय आज सांगितले ना मीरसांग महाराजांनी आपल्या चार्टमध्ये. मग त्या श्रद्धेच्या अपेक्षेने संवेदर्शन झालं की ज्ञानचेतना कंटिन्युअसच आहे. ती चर्चा नाही तर मी सांगत. नंतर होतं काय, आपण एखादं सांगतो आणि मग दुसरीकडे वेगळं कथन ऐकलं, मग तर काय हे तर सांगितलं तर वेगळं, हिथं सांगितलं वेगळं, किंवा पुस्तकात पण वेगळं कथं वाचलं असतं, पण अपेक्षा समजून घेत नाही. ह्या चेतनेबाबतीत अजून दुसऱ्या ग्रंथामध्ये अजून दुसऱ्या पण चर्चा आहेत, पण मी अजून काय सांगत नाही. मला अजून बेसिक तर हे अपेक्षा वेगवेगळ्याच्या अपेक्षेने वेगळे कथन. आत्ता बेसिक समजतं आहे तुम्हाला, कारण हे कन्फ्युजन खूप राहतं. फक्त पक्क बेसिक समज झालं का नाही, मग वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळं अजून घटवता येतं, विस्तारपूर्वक भरपूर घटवता येतं. ठीक आहे. आत्ता कर्मफल चेतना म्हणून तिथं सांगितलं होतं काय, एकेंद्रिय जीवाला किती प्रकारच्या चेतना आहेत? एकच. कुठली? कर्मफल चेतना आहे ना. द्विंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुरिंद्रिय, त्यानंतर असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत 2. कुठल्या? कळतंय ना. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवाला 3 असू शकतात, आहे का नाही. कर्मफल, कर्म आणि ज्ञानचेतना. समजलं का नाही? 3. आणि सम्यक दृष्टीमध्ये पण जे सांगितलं ना तुम्हाला, काय आहे? श्रेणी आरूढ जीव आहे ना. तर त्याच्या अपेक्षेने जर बघितलं तर एक मात्र ज्ञानचेतनाच. श्रेणी आरूढ जे जीव आहेत, उपशम श्रेणी, क्षपक श्रेणी असो, तिथून सिद्धांपर्यंत राहिले ना, फक्त आत्म्यातच राहिले ना. कळलं का नाही? कळलं का नाही? शुद्धोपयोगात राहिलं म्हणजे ज्ञानचेतना. आता जे काल नव्हते त्यांना परत सांगतो, कर्मफल चेतना म्हणजे काय? नीट लक्ष द्या, जे काल नव्हते त्यांनी, आहे ना. कर्मफळाचं जे वेदन करतायत, बाकी काही करत नाहीत, ती आहे कर्मफल चेतना. कर्मचेतनामध्ये काय करतायत? जे प्रतिक्रिया, प्रतिकार, क्रिया करतात ना, ती आहे कर्मचेतना. जसं सांगितलं होतं का नाही, झाडाला आपण काय करतो आहोत? तोडतो आहे, तर झाड काय करते का? ती कर्मफल चेतना. पृथ्वीला तुम्ही खोदताय, काय करते का? पृथ्वी काय एक जीव. अग्नीशी तुम्ही काय खेळताय, अग्नी काय करते का तुम्हाला? ती कर्मफल चेतना. पण कर्मचेतनामध्ये दिसून काय येतं? 2 इंद्रियापासून सगळे जे जीव आहेत, तुम्ही त्यांना काय करायला गेला तर ते काय करतायत? काहीतरी करतात, रिॲक्शन करतात का नाही. दुसरीकडनं तर मुंगीला अडवलं तर मुंगी दुसरीकडनं जाते का नाही? काय लाल मुंगी असेल तर चावते का नाही? काय म्हणतोय, कळलं का नाही? प्रतिकार करतात ना काहीतरी, लक्षात आलं का नाही? मग रिॲक्शन, क्रिया काहीतरी करतात, तर ती सगळी काय आहे? कर्मचेतना आहे. आणि ज्ञानचेतनामध्ये फक्त काय सांगितलं? समताभाव शुद्धोपयोगामध्ये राहिले ती ज्ञानचेतना. समजलं? हा ना. मग अशा प्रकारे ह्या 3 चेतना आपण इथं घटवलेल्या आहेत. हे समजलं का नाही? आता थोडंसं विशेष सांगतो. 5 मिनिट राहिलेच, ठीक आहे. 5 मिनिटात विषय संपवतो. म्हणजे हे चेतनेचं प्रकरण संपलं. हे चेतनेचं प्रकरण कशासाठी निघालं होतं? एकेंद्रिय जीवामध्ये आहार आदी 4 संज्ञा का दिसून येत नाहीत? कारण त्यांच्यामध्ये मात्र काय आहे? कर्मफल चेतना आहे, कर्मचेतना नाही आहे. त्यामुळे एकेंद्रिय जीवांमध्ये आहार आदी 4 संज्ञा प्रगट दिसून येत नाहीत. त्याच्यावरनं हे प्रकरण निघालं होतं. कळलं का नाही? आहार, भय, मैथुन, परिग्रह है ना. तुम्हाला दिसतं का पृथ्वी कायकांचं, अग्नी कायकांचं, वायू कायकांचं काय दिसून येत नाही आहे? कारण त्यांच्यावर फक्त कर्मफल चेतना आहे, कर्मचेतना नाही आहे. क्लिअरिटी झाली ना? आता थोडंसं हे समजून एक थोडा होणारा गैरसमज जो आपल्याला दूर करायचा. काय होतो? एखादा कुठला तरी प्रसंग घडला जो आपल्या मनाच्या विरुद्ध असतो. मग आपण तिथं काय म्हणतो? काय जे चाललंय ना ते मी फक्त जाणतोय बघा, है ना. मी काय करत नाही, मी फक्त काय करतोय, आता काय चाललंय मला त्यांचं चाललंय, मी फक्त जाणतोय. मग आता हे तुम्ही जे जाणता आहात ती तुमची ज्ञानचेतना आहे.
का कर्मफल चेतना आहे? समजलं का? तो कशा भाव आहे? तोंडानं बोलला तुम्ही जाणताय, पण ॲक्च्युली तुम्ही जाणत नाही. जर तुम्ही जाणत असता तर बोलायची कशा गरज आहे? जाणत राहा की. बोलून दाखवताय म्हणजे ती काय आहे? कर्मफल चेतना आहे. परंतु आपल्याला काय वाटतं, काय नाही मी समता भाव धारण केलेला आहे, काय नाही मी फक्त जाणतोय बघा, आहे ना. आपल्याला काय वाटतं की ह्या शब्दातनं काय वाटतंय, हां तो जीव आपला कसा आहे, ज्ञानचेतने, काय सुद्धा ज्ञानचेतना नाही आहे. आलं का नाही लक्षात? आहे ना. ज्ञानचेतना बघायची तर नेहमीच भगवंताकडे बघा. त्यांना माहीत होतं काय घडणार आहे, कसं घडणार आहे ते, पण बोलले का? त्यांना माहिती होतं की ही वेडपटपणा करायला लागलेत. जाणणारे म्हणून सांगितलं 12 वर्षानं, तर ही काय करायला लागलेत? सगळे बदलायचं बघायला लागलेत का नाही? दारू बाहेर टाक, ही निघून जा, वगैरे वगैरे वगैरे, आहे का नाही. पण ती ज्ञानचेतना अशी कार्य करते की ती फक्त जाणत राहते, ती बोलत नाही. आणि जिथं बोलण्याची पीडा आहे तिथं काय चालली तुमच्या, म्हणजे अभिप्राय काय आहे की कर्मफल म्हणजे नुसतं, मग ती जी चालू आहे कर्मफल चेतना ही वारंवार चालू आहे. आणि म्हणून तर तिथं सांगितलं कबहू अकाम निर्जरा करे भवन त्रिकमे सुरतनुधी. कारण कर्मफल चेतना करताय ना तुम्ही, काय विरोध काय करत नाही आहे, किंवा कुठली क्रिया काय करत नाही आहे, कुठले रिॲक्शन काय देत नाही आहे, कळलं का. पण कर्मफल चेतना करता करता अकाम निर्जरा करतोय. अकाम निर्जरेचं फळानं काय होणार जास्तीत जास्त? नाही, भवन त्रिकमे जाचाल, बस. समजलं का काय म्हणतोय तुम्हाला? ती सकाम निर्जरा नाही आहे. कर्मफल चेतनाचं वेदन करणं ही अकाम निर्जरा आहे. नाईलाज. अकाम निर्जरा कशाला म्हणायचं? नाईलाज म्हणून सहन करतो. आता त्यापुढं गत्यंतर नाही, आता काय करता येत नाही म्हणून सहन करतो. मग ती आहे कर्मफल चेतना. कर्मफळाचं नुसतं वेदन करतोय, काही करत नाही. पॉईंट समजला ना? त्यामुळं हा भ्रम डोक्यातनं गेला पाहिजे. कळालं का नाही? ज्ञानचेतना म्हणजे फक्त स्वभावाशीच तन्मय राहणं, स्वभावामध्येच राहणं. कळलं का नाही? बाकी संसारामध्ये आपलं काय चाललेलं आहे? संसारामध्ये आपलं काय चालू आहेत? कर्मफल चेतना आणि, है का नाही? हे आता समजलं पाहिजे. दिनरात शुभाशुभ भावों से म्हणत होतो का नाही? आता दिनरात कर्मफल और कर्म चेतना से मेरा व्यापार चला करता. कळलं का नाही? आता कर्मफल चेतना आणि कर्मचेतनेमध्येच अडकलोय. परंतु जो धर्म आहे, ज्या सांगितलेल्या धर्माच्या व्यवहारात्मक क्रिया पण असेल, त्या सगळ्या कशासाठी आहेत? ह्या ज्ञान चेतनेसाठी आहेत, ह्या समता भावासाठी. कळलं का नाही? जी कुठले पूजा करतोय, स्वाध्याय करतोय, देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान आदी ज्या काही क्रिया करतो आहोत आपण, त्या सगळ्या कशासाठी आहेत? समता भावासाठी आहेत, ज्ञान चेतनेसाठी आहेत. आणि ते कार्य झालं पाहिजे तर त्या क्रिया सफल, नाहीतर त्यासुद्धा क्रिया काय होणार? ह्यातच येणार कर्मफल, नाही तर कर्म. कळलं का नाही? लक्षात आलं का नाही? हां, असं. म्हणून आपल्याला खूप वेळा असं वाटतं, आता काय वाट बघतोय, आहे ना, ट्रेन येणार आहे, काय नाही जाणत राहतो, जेव्हा येईल तेव्हा येईल. हां, ज्ञानचेतना आहे. हे भ्रम फक्त दूर झाला पाहिजे. आपल्याला स्वाध्याय मग असा काय तर क्रिएट होतो भ्रम, मी फक्त जाणत होतो, काय नाही जेव्हा येईल तेव्हा येईल, जेव्हा येईल तेव्हा येईल, हे बरोबर आहे. पण अंतरंगामध्ये इच्छा काय आहे? लक्षात येतं का नाही? मग कर्मफल चेतना सारखं चालू आहे. आणि जेव्हा नाही लागतो तेव्हा कर्मचेतना पण करतो. म्हणून दिनरात कर्मफल और कर्मचेतना से मेरा व्यापार चला करता. कळलं का नाही?
एवढं फक्त कन्फर्म करा. ठीक आहे, चेतनेचं प्रकरण संपलं. क्लिअर झालं सगळ्यांना? चल आता दुसरा प्रश्न उठवला होता ते उद्या चर्चा आहे ना, मोक्षाला आहे ना, कसं पटदिशी मोक्षाला जाते. ठीक आहे. हो भो बरोबर म्हणा.